नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज गणित भाग 2 मधील सराव संच 5.1 निर्देशक भूमिती हे प्रकरण पाहणार आहोत। बघा तर अतिशय सोपं आहे। दोन बिंदूमधील अंतर कसं काढलं जातं जेव्हा एकच निर्देशक दिलेले असतात। तो त्या फॉर्म्युलाचं मी एक छोटा व्हिडिओ करून पाठवलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। चला तर मग प्रश्न काय आहे बघू। सराव संच 5.1 मधील खाली दिलेल्या बिंदूंच्या आणि हा प्रत्येक प्रश्न हा फक्त 2 मार्कासाठी विचारला जातो बाळांनो। खाली दिलेल्या बिंदूंच्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा। प्रत्येक जोडीतील अंतर काढा असा प्रश्न विचारलेला आहे। बघा, पहिली जोडी दिलेली आहे ए चे निर्देशक काय दिलेले आहेत 2 आणि 3। त्यानंतर बी चे निर्देशक दिलेले आहेत 4 आणि 1। तर कोणतं अंतर काढायचं आहे आणि ए आणि बी हे परीक्षेमध्ये कसं सोडवायचं हे बघा। उत्तर सोडवत असताना नेहमी जे ए आणि बी दिलेले पॉइंट्स आहेत ना ते उत्तर पत्रिकेमध्ये उतरून घ्यायचे। ए 2 3 बी चे पॉइंट्स काय आहेत 4 आणि 1। आता काय म्हणायचं ए चे निर्देशक ए बिंदूचे निर्देशक काय आहेत x1 y1 व बी बिंदूचे निर्देशक x2 y2। ए बिंदूचे निर्देशक x1 आणि y1 आहेत, बी बिंदूचे निर्देशक x2 y2 आहेत। तर मग आता इथं कसं येईल बघा, याचे हा x1 येईल, हा y1 येईल, हा x2 येईल, हा y2 येईल। मग लिहिताना कसं लिहायचं बघा, x1 बरोबर 2, त्यानंतर x2 बरोबर 4, कारण हे x1 y1 x2 y2, y1 बरोबर 3 आणि y2 बरोबर 1। आता दोन बिंदूंमधील अंतर काढण्याचं सूत्र बघा, हे शिस्तीत घेऊया, नंतर थोडंसं गडबडीत घेतलं तर तुमच्या लक्षात येईल। हे डिस्टन्स ए बी काढायचं आहे। ए बी कसं काढायचं बघा, ह्याला फॉर्म्युला आहे, हे डिस्टन्स फॉर्म्युला आहे, अंतराचं सूत्र आहे x2 मायनस x1 इथं कंसाचा वर्ग प्लस y2 मायनस y1 कंसाचा वर्ग। या पद्धतीनं सूत्र हे पाठच पाहिजे। अंतर काढायचं सूत्र हे पाठच पाहिजे। बघा बरोबर हे असंच राहणार। x2 म्हणजे किती आहे 4, x1 म्हणजे किती आहे 2, 4 मधून 2 गेले त्याचा वर्ग करायचा अधिक इथं y2 म्हणजे काय आहे 1 वजा y1 किती आहे 3 त्याचा काय करायचा वर्ग करायचा। हे आहे असंच। 4 मधून 2 गेले 2, 2 चा वर्ग अधिक 3 मधून 1 गेले 2, कसले 2 वजा 2 चा वर्ग। तुम्हाला माहिती आहे की संख्येचा वर्ग ऋण नसतो, या नियमानुसार इथं सोडवूया राहिलेलं गणित। इथं 2 चा वर्ग काय येणार आता डिस्टन्स ए बी, तर 2 चा वर्ग काय येणार 4 अधिक हे वजाचा वर्ग नेहमी, कारण ऋण संख्येचा वर्ग नेहमी धन संख्या येतो म्हणून इथं 4, 4 आणि 4 किती आले 8। मग 8चं कसं भाग पाडतो आपण 4 गुणिले 2, याचं वर्गमूळ येतं 2, हे वर्गमुळातच राहणार कारण हे कशाचा वर्ग नाही, एकक।
एवढं सोडवावं लागणार आहे. कशासाठी? 2 मार्कासाठी. एवढं सोडवल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत? 2 मार्क्स. अवघड आहे का? नाही. सूत्र चुकला तर उत्तर चुकलं. बेरीज वजाबाकी चिन्ह चुकला तर उत्तर चुकलं, हे नेहमी लक्षात असू द्या. चला तर मग आता काय करूया? दुसरं गणित. यामधलं, कारण प्रत्येक गणित हे तुम्हाला सोडवून सांगितल्याशिवाय लक्षात येणार नाहीत. काही अपूर्णांकात असतील, काही चिन्हामध्ये बदल असेल. बघा आता दुसरं गणित काय आहे ते. दुसरं गणित आहे पी आणि क्यू. पी आणि क्यू. पीचं अंतर आहे -5 आणि 7. इथं क्यूचं आहे -1 आणि 3. हे डिस्टन्स कसं काढायचं बघा. आता काय करायचं? उत्तर लिहिताना हेच लिहून घ्यायचं. पी -5 7 क्यू -1 आणि 3. काय लिहायचे? पीचे निर्देशक. समजा पीचे निर्देशक मगाशी समजा लिहिलेलं नव्हतं बरं का. पीचे निर्देशक x1 y1 व क्यूचे निर्देशक काय आहेत? x2 y2 असे हे निर्देशक आहेत. ह्याच्या खाली शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं x1 इथं y1 इथं x2 इथं y2. हे कच्चं केलेलं आहे आपण. आता काय करायचं मग? पहिल्यांदा आपल्याला कशाची गरज आहे? x2ची. मग लिहायचं कारण सूत्रामध्ये x2 - x1 करतो आणि त्याप्रमाणे लिहून घेतलं तर चुकणार नाही. x2 किती आहे? x2 बरोबर -1. x1 बरोबर किती आहे? -5. त्यानंतर y2 बरोबर किती आहे? 3. y1 बरोबर किती आहे? 7. कळतं नाही तर x1 y1 x2 y2 असं मी लिहून घेतलेलं आहे. हे तुम्हाला दिसत असेल. एकच मिनिट. इथं लिहिलेलं आहे बघा. काय लिहिलेलं आहे? x1 y1 x2 y2 असं लिहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला मांडणं काय पडतंय? सोपं पडतंय. लिहायला सोपं पडेल आपल्याला आणि सोडवायला पण सोपं पडेल. सूत्र आता कुठला डिस्टन्स काढायचं आहे? पी क्यू. डिस्टन्स पी क्यू कसं येणार? सूत्र काय आपलं? x2 - x1 चा वर्ग. इथं दोन्हीच्या मध्ये प्लस y2 - y1 कंसाचा वर्ग. हे शेवटपर्यंत असायला हवं. आता याच्यामध्ये किमती भरून घ्यायच्या. किमती काय येणार बघा? x2ची किंमत -1. ह्या अशा किमती लिहिल्यामुळे चुकत नाही, इकडं तिकडं होत नाही. वजा x1ची किंमत किती आहे? -5. इथं -5. आता इथं चौकटी कंस करूया त्याचा वर्ग, कारण इथं वजा आहे, इथं पण वजा आलं. अधिक y2 किती आहे? 3 -7 त्याचा वर्ग बरोबर. आता इथं लक्ष द्या. हे -1 वजा वजा अधिक 5 याचा काय झाला? वर्ग. 7 मधून 3 गेले, -4 राहिले, -4चा वर्ग. आता बघा हे फार महत्त्वाचं आहे, लक्ष देत चला. 5 मधून 1 गेला, किती राहिला? 4. 4चा वर्ग अधिक तुम्हाला सांगितलेलं आहे मी कधीही वर्ग ऋण नसतो, म्हणून इथं -4चा वर्ग आहे असंच लिहूया. मग आता डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी क्यू बरोबर 4चा वर्ग 16 अधिक 16 म्हणजे कसं येणार? 16 आणि 16 32. 16 दुनी 32. पुन्हा इथं भाग पाडायचं. 16 दुनी 32. म्हणून
काय करायचं, 16चं वर्गमूळ निघते 4, ह्याचं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 2 एकक. हे काय निघालं, डिस्टन्स पी क्यू. डिस्टन्स पी क्यू काय निघाला, 4 वर्गमुळात 2. आहे की नाही सोपं. इथं फक्त कशाची गरज आहे बाळांनो, इथं कशाची गरज आहे बाळांनो, 4 वर्गमुळात 2 एकक. लक्ष द्या. आता पुढचं गणित बघूया आपण. गणित क्रमांक 3. तिसरं गणित काय आहे बघा, आर आणि यस दिलेला आहे. तिसरं गणित आरचे निर्देशक आहेत 0 आणि -3 आणि यसचे निर्देशक आहेत 0, 5/2. यांचं काय काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे. बघा आता कसा काढायचा ते आहे, हेच लिहून घ्यायचं. आर 0 -3, यस 0 आणि 5/2 लिहिलं. त्यानंतर समजा काय समजायचं आहे, आरचे निर्देशक काय आहेत, x1 y1 व यस बिंदू आर, इथं बिंदू शब्द राहिला आहे बरं का. बिंदू आरचे निर्देशक x1 y1 व बिंदू यसचे निर्देशक काय येणार, x2 y2 अशा आहेत. बिंदू आरचे निर्देशक x1 y1 आणि बिंदू यसचे निर्देशक x2 y2. आता इथं काय करायचं, x1 y1 x2 y2 असं लिहिलेलं आहे. तर आता हे सरळ लिहून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं. कसं लिहिणार तुम्ही, x2 पहिल्यांदा लागतो आपल्याला, x2 बरोबर 0, x1 बरोबर 0, y2 बरोबर 5/2 आणि y1 बरोबर -3. जसं आपल्याला सूत्रामध्ये लागतात त्याप्रमाणे इथं लिहून घ्यायचं. आता डिस्टन्स आर यस काढायचं आहे. डिस्टन्स आर यस कसं काढायचा, पहिल्यांदा फॉर्म्युला काय येणार, x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. आता इथं किमती भरायच्या. किमती काय आहेत, x2 ची किंमत 0, x1 0, 0चा वर्ग अधिक y2 काय आहे 5/2, 5/2 वजा 3/2 कंसाचा वर्ग. हे 0चा वर्ग काय येणार, 0चाच वर्ग अधिक हे सगळं कशामध्ये येणार, वर्गमूळ चिन्हामध्ये. वजा अधिक झालं, 5/2 वजा अधिक 3 कंसाचा इथं वर्ग. म्हणून इथं हे निघूनच गेलं. तिरकस गुणाकार करूया. 5 एके 5, 3 दुनी 6 अधिक 2 एके 2 त्याचा वर्ग, 6 आणि 5 11. इथं वर्गमूळ चिन्ह नसेल तर चुकलं आपलं. काय येणार वर्गमुळात 11/2 चा वर्ग. मग हे काय येणार 11/2च बरोबर ना. म्हणजे डिस्टन्स आर यस बरोबर किती आले 11/2. इथं आपल्याला किती मार्क्स मिळाले 2 मार्क्स. अवघड आहे का बाळांनो, नाही ना. चला तर मग गणित क्रमांक 4.
वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत, त्यामुळं वेगवेगळं सगळं घ्यावं लागत आहे. एकाच प्रकारची गणित असती तर घेतलं नसतं. चला चौथा आकडा. चौथा आकडा काय दिलेला आहे बघा यांनी. चौथा आकडा दिलेला आहे एल आणि क्यू. एलचे निर्देशक काय दिलेले आहेत 5 वजा 8, 5 वजा 8 आणि क्यूचे निर्देशक दिलेले आहेत वजा 7 वजा 3, वजा 7 वजा 3. आता काय लिहायचं. उत्तर लिहित असताना आहे असं लिहून घ्यायचं. एलचे निर्देशक 5 वजा 8, क्यूचे निर्देशक वजा 7 वजा 3 आहे असं लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं. समजा एल बिंदू एलचे निर्देशक काय आहेत. एलचे निर्देशक x1 y1 व बिंदू कशाचे व बिंदू क्यूचे निर्देशक x2 y2 लिहिले ना. मग आता काय करायचं. तिथं x1 y1 लिहून घ्यायचं. बरोबर की नाही. इथं x1 y1 कारण याचे निर्देशक x1 y आहे, x1 y1 आहे, त्याचे x2 y2. मग आपल्याला लागणारे सगळे पहिल्यांदा x2 लागतो म्हटल्यानंतर वजा 7, x1 लागतो 5, त्यानंतर y2 लागतो वजा 3, त्यानंतर y1 लागतो वजा 8. मग सूत्रामध्ये मांडायला आपल्याला काय पडतं सोपं पडतं असं लिहून घेतल्यानंतर मग आता डिस्टन्स एल क्यू काढत असताना कसं काढायचं बाळांनो. पहिल्यांदा फॉर्म्युला काय येणार. फॉर्म्युला आता x2 मायनस x1 कंसाचा वर्ग अधिक y2 मायनस y1 कंसाचा वर्ग असं काय येईल. तिथं सूत्र येईल. मग आता x2 किती आहे वजा 7 वजा 5 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे वजा 3 वजा 8 मोठा कंस करायचा त्याचा वर्ग. कारण चिन्हानुसार आपल्याला कंस बदलावा लागतो. 7 आणि 5 12 कारण समान संख्यांची काय करायची असती बेरीजचा वर्ग अधिक हे वजा 3 वजा अधिक 8 कंसाचा वर्ग. हे तसंच ठेवूया वजा 12 कंसाचा वर्ग अधिक 8 मधून 5 गेलं 8 मधून 3 गेले किती उरले 5 5चा वर्ग. आता 12चा वर्ग किती येणार 144. इथं लिहूया डिस्टन्स एल क्यू. 12चा वर्ग 144 कारण काय येते वर्ग ऋण नसतो अधिक 5चा वर्ग 25. ह्या दोन्हींची काय करायची बेरीज. 5 आणि 4 9 4 आणि 2 6 169 कशाचा वर्ग आहे बाळांनो 13चा 169 म्हणून किती आलं 13. डिस्टन्स एल क्यू बरोबर 13 एकक आहे ना. सोपं. इथं एकक लिहिणं फार गरजेचं आहे नाहीतर मार्क्स गमावून बसाल. अशा प्रकारे गणित सोडवल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स भेटतील 2. आहे ना सोपं बाळांनो का काय अवघड आहे. चला तर 5वा आकडा.
यातला 5वा आकडा काय दिलेला आहे बघू. पाचवा आकडा टी काय दिलंय -3 6 आणि आर दिलेला आहे 9 आणि -10. बघा कसं सोडवायचं ते. उत्तर लिहित असताना हे पॉइंट्स पुन्हा उतरून घ्यावे लागतात उत्तरपत्रिकेमध्ये, नंतर सोडवायचं. समजा टी बिंदूचे निर्देशक किंवा बिंदू टीचे निर्देशक काय आहेत? x1 y1 व बिंदू R चे निर्देशक काय आहेत? x2 y2 असं लिहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कळण्यासाठी आपण काय करतो, याच्या खाली x1 y1 x2 y2 लिहितो आणि मग लिहायचं. कशाची गरज आहे आपल्याला? x2ची. x2 बरोबर 9, x1 बरोबर -3, y2 बरोबर -10 आणि y1 बरोबर 6 असे बिंदू लिहून घ्यावे लागतात. त्यानंतर बघा काय वापरायचा फॉर्म्युला, डिस्टन्स टी आर. काय वापरायचं सूत्र? आपलं सूत्र कोणतं आहे? x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे. हे सूत्र कधीही विसरायचं नाही, कारण ह्या सूत्रावर सगळं डिपेंड करतं, सगळी गणितं. x2 किती आहे बाळांनो? 9. x1 -3 म्हणून इथं चौकटी कंस प्लस y2 किती आहे? -10 y1 किती आहे? आता हे चिन्ह ह्याला लागणार ना, 6 कंसाचा वर्ग बरोबर. आता काय करायचं? हे 9 वजा अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक -10 -6, कारण बरोबर सोडवूया. 9 3 10 11 आणि 12, 12चा वर्ग येईल बरोबर का? 12चा वर्ग अधिक 10 आणि 6 यांची बेरीज येईल का? समान चिन्ह आहे. 16 वजा 16चा वर्ग. मग बघा आता 12चा वर्ग किती आहे बाळांनो? 12चा वर्ग आहे 144 आणि 16चा वर्ग आहे 256. करून घ्यायचं इथं. डिस्टन्स टी आर. 12चा वर्ग 144 अधिक 16चा वर्ग 256. काय करूया आता यांची बेरीज? 144 अधिक 256, 6 4 10, हातच्याला 1 10, 2 आणि 1 3 आणि 1 4, किती आलं? 400. 400 कशाचा वर्ग आहे? 20चा. म्हणजेच डिस्टन्स टी आर बरोबर किती आलं बाळांनो? 20 एकक. आहे ना सोपं? राहिलेली गणितं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.